कोल्हापूर मनपात महिला राज कायम. महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम. जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची लॉटरी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची बहुमताने निवड करण्यात आली आणि या निवडीमुळे कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोली येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत रुपाराणी निकम यांना 46 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार सचिन मारुती शेंडे यांना 35 मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर रुपाराणी निकम यांची महापौरपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आलं आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी काँग्रेसचे दुर्वास परशुराम कदम यांचा पराभव केला. या निवडणुकीत जरग यांना 46 तर कदम यांना 35 मते मिळाली. रुपाराणी निकम अक्षय जरग यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 4 दिवसांपूर्वी निकम यांच्या नावाची घोषणा केली. दुसरीकडे कोल्हापुरात शिंदे कोणत्याही स्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला पाहिजे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी केली. त्यामुळे महापौर पदावरून चांगलीच रस्सीखेच रंगली होती. मात्र भाजपाकडून रुपाराणी निकम यांना संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 1.25 वर्षाचा असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.